तू एक नाव कमावलंस ना, एक इंटरनॅशनल लेव्हलला. मग या नवीन तू जे सुरू केलेत, म्हणजे तू त्यामुळे तुला ते सोपं झालं का? की एक माहिती होतं एक एस्टॅब्लिश, की डॉक्टर दीपा नथिंग सोपं. त्याचं काही सोपं काही नसतं. क्रेडिबिलिटी ही एस्टॅब्लिश झालेली आहे, पण टेक्नॉलॉजी ही वर्क व्हायलाच पाहिजे. मग आता कुठलं नवीन तुझे इनोव्हेशन, तर स्टार्टअप्स आहेत? एक म्हणजे सांगते तुम्हाला त्यातलं, आपलं जे तेल आपण घरात गरम करतो, बरं. ते तेल एकदा हीट केलं हं, तळण्यासाठी, की हं. त्याच्यात बरेचसे अनवॉन्टेड कंटॅमिनंट्स हो, जनरेट हो, होतात. हो, हो. आणि तळून झाल्यानंतर ते तेल परत रिहीट करू नये, कारण हे आपल्या पोटात जातात तळलेल्या हं, प्रॉडक्ट्समुळे. हं, हं. तर आम्ही अशी एक टेक्नॉलॉजी आणली आहे, जे टी बरं. बॅग्ससारखं आहे. त्याचं टी नाव बॅग सारखं. त्याचं नाव ओके. प्युरी फ्राय म्हणून आहे. तुम्ही चेक करा काय, नेटवर. काय? प्युरी फ्राय. प्युरी फ्राय म्हणजे पुरी आपली. पुरी फ्राय. प्युरी हां, फ्राय. प्युरी फ्राय. हां. सो टी बॅगसारखं आम्ही इनोव्हेशन ते काढलं. त्याच्यात ॲक्चुअली टाकायचं. माझ्या मुलाचं इनोव्हेशन आहे ते. हं. ती टी बॅग त्याच्यात टाकायची, 2 मिनिटं हलवायचं, तेल गार झाल्यानंतर म्हणजे परत गरम वापरू तेल शकतो. असताना टाकायचं. परत वापरू शकतो. हां, कारण आपल्याला हलवं फेकवत नाही ना. फेकवत नाही. कोणीही फेकत नाही कोणी तेल. फेकत नाही. त्यामुळे गरम तेल आपलं तळून झाल्यानंतर एक टी बॅग ड्रॉप करायची. 2 मिनिटं स्टर करायचं. तेल गार झाल्यावर टी बॅग काढून फेकून द्यायची. आणि तुम्ही गुड ती टू कट यूज. करून ओपन केली तर तुम्हाला त्याच्यात कॅप्चर केलेले पण ह्याच्यामध्ये जे कंटॅमिनंट्स आपण दिसतात. म्हणतो ना, जे हार्मफुल केमिकल्स ते वगैरे सगळे त्याच्यात ॲब्झॉर्ब अरे होतात. वाह! हो. तो धिस इज हे माझा मुलगा सिद्धार्थ त्याचं इनोव्हेशन आहे. आय ओन्ली हेल्प्ड हिम डेव्हलप द प्रॉडक्ट, पण हिज आयडिया, खूप छान. हिज कॉन्सेप्ट. त्यामुळे आम्ही हे फॅक्टरी लेव्हलला पण करतोय आता मोठा अच्छा. मोठ्या ह्याच्यावर. रिज्युव्हिनेटिंग युज्ड ऑइल. कारण जसा हो. घरी कढईमध्ये प्रॉब्लेम आहे, तसाच मोठ्या मोठ्या ह्याच्यात पण. फ्रायर्समध्ये. सो ती वेगळ्या ब्रँडमध्ये काढलंय. सो अरे असे वाह! काय-काय आणि सोशली अल्सो सेव्हिंग मनी फॉर द कंपनी. इंडियामध्ये तेच हां, परत वापरता तेच येतं. परत वापरता येतं ना, त्यामुळे तुमचे मोर फॉर प्रॉफिट्स पण खूप हेल्थसाठी पण चांगलं ना, क्वालिटी बेनिफिशियल. विथ सेफ्टी. सेफ्टी. क्वालिटी विथ सेफ्टी अँड प्रॉफिट्स. असे तिन्ही. आणि तू आणखीन पण एक काहीतरी प्रोजेक्ट म्हणालीस ना, की ते मँगो पासून तू करतेस, की हो, ज्याच्यामध्ये आमची एक ते मला फॅक्टरी. फार आवडलं. कारण पैसा आणि ते ते 3 पी असतात ना, प्रॉफिट आणि पर्पज. पीपल अँड पर्पज. तर ते तू मला फार आवडलं. ते सांग ना जरा एकदा? सो आम्ही ॲक्चुअली सगळं वेस्ट टू वेल्थ करतो क्रिएट. ओके. म्हणजे जे तुमचं वेस्ट आहे, टन्समध्ये आहे, हं, हं. त्याच्यातनं आम्ही वेल्थ क्रिएट करतो असं म्हणतो. त्यामुळे ओके, इंडिया इज द लार्जेस्ट ग्रोअर ऑफ मँगोज इन द वर्ल्ड. तर ओके. मँगोची जी वेस्ट आहे, पील्स आहेत, त्याचे ते सालं हां, आणि आफ्टर कोई. मँगो पल्प इज हां, एक्स्ट्रॅक्टेड. हां, हां. त्याच्यातनं आम्ही पेक्टिन नावाचा पदार्थ बनवला, जो जॅम्स, जेली सेट करायला वापरतात. बरं, बरं. आणि हां. बरंचसं पेक्टिन इंडियामध्ये बाहेरून इम्पोर्ट केलं जातं. सालांपासून. सालांपासून बरं. केलं. हो. दॅट अल्सो टूक 3.5-4 इयर्स टू डेव्हलप. काय सांगते? सी टेक्नॉलॉजी करणं ईझी असतं. पण फॅक्टरीला जी गरज असते, हां, की तो कमर्शियलायझेशन प्रोसेस त्याचं. हां. कमर्शियली व्हायबल आहे का नाही, ह्याला वेळ लागतो. हं. त्यामुळे खूपच शिकलो आम्ही ह्या कंपनीमध्ये. चित्तूरमध्ये आमची फॅक्टरी येते. कुठे ते? चित्तूर म्हणजे साऊथला आहे. एवढ्या लांब तू जाते? हां, तिथे आमची फॅक्टरी ओपन केली आम्ही. त्यामुळे आपण मेड फ्रॉम मँगो फर्स्ट टाईम इन इंडिया अँड वी विल नाऊ मेक इनफ सो दॅट एव्हरीवन कॅन बाय व्हॉट इज मेड इन इंडिया. सो असा एक हेतू आहे आणि तिकडे सगळ्या वर्कर्सना पण म्हणजे वी आर एबल टू एम्प्लॉय द वर्कर्स आणि त्यांना पण नोकऱ्या मिळतात. कारण नाहीतर हे वेस्ट हा नुसता पडून राहतो. इट स्पॉइल्स द एन्व्हायर्नमेंट. त्याच्यामुळे आम्ही हं. वेस्ट टू वेल्थ असं एक करतो. त्यामुळे एव्हरी वेस्ट विच इज अवेलेबल इन टन्स आम्ही त्याला कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करतो, की त्यातून आपण काही काढू शकू का? सो दॅट वी डोंट थ्रो इट. सो दॅट इज वन टेक्नॉलॉजी. आणि ऑइलची मी तुम्हाला सांगितली. आणि अनदर टेक्नॉलॉजी दॅट वी हॅव वर्कड ऑन इज टू यूज द वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट. म्हणजे आपण जे शेती करतो, एकदा भात काढला, ऊस काढला, बाकीचे जाळतात ना आता. हं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये राईस बर्निंगचं रोज पेपरला किती वेळा येतंय. तर आम्ही ते ॲग्रिकल्चरल वेस्ट वी हॅव कन्व्हर्टेड टू वेल्थ. एनी ॲग्रिकल्चरल वेस्ट. पण अजून त्याचे फिनिशिंग टचेस 6 महिने बाकी आहेत. पण ऑल दॅट ॲग्रिकल्चरल वेस्ट वी विल नाऊ बी एबल टू कन्व्हर्ट इंटू समथिंग दॅट इज मॉनिटरीली बेनिफिशियल. त्यामुळे असे सगळ्या व्हेरी इनोव्हेटिव्ह सब्जेक्ट्सवर काम करते. सो आय जस्ट लव्ह व्हॉट आय डू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.